INDTV न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी INDTV न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा। शहादा शहरातील लोणखेडा ते खेतिया बायपास रोडवर या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती मिशन शाळेजवळचा हा रस्ता आहे। मिशन शाळेच्या समोर आणि पाटीलवाडीच्या समोर या ठिकाणी आपण बघत आहोत। रस्ता जो आहे तो खूप खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी ज्या गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या आहेत त्या गाड्यांना जाण्या येण्यामध्ये अडचण होत आहेत। आपण बघत आहोत पूर्ण अर्धी गाडी या खड्ड्यांमध्ये बुडत आहे। 3 दिन के अंदर ये रिपेयरिंग नहीं करेंगे तो 11 तारीख के अंदर ये जो वाहतूक चालू है हम यहाँ पर रास्ता रोको करके वाहतूक बंद कर देंगे। अभी नगर पालिका के पास जाओ तो नगर पालिका बोलती है कि PWD के अंडर में, PWD के पास जाओ तो PWD बोलती है हैम कोई है, हैम के अंदर ये रास्ता वर्ग कर दिए बोले। वो वहाँ बोरत चौक पुलिस से लेके तो लोणखेड़ा बाईपास तक के पूरा रास्ता कंक्रीट बनने वाला है, तो कब बनेगा? अभी फिलहाल में यहाँ पर कोई हादसा होता है। नंदुरबार के अंदर अभी कुछ दिनों पहले गर्भवती महिला एक्सीडेंट के अंदर मृत्यु हो गई। ऐसा कोई हादसा अगर यहाँ होता है तो उसकी जवाबदारी नगर पालिका लेंगी, कलेक्टर लेंगे या फिर सार्वजनिक बांधकाम विभाग लेंगे या हैम जो कंपनी क्या है वो लेंगे। तो नागरिकों को जो तकलीफ हो रही है वो बोलते हैं हमारे उसमें नहीं है, ये बोलता है हमारे उसमें नहीं है। तो फिर ये नंदुरबार बॉर्डर में है कि MP बॉर्डर में है कि हिंदुस्तान बॉर्डर में है कि नहीं, कि नेपाल के अंदर है? नेपाल बॉर्डर में होंगे तो नेपाल गवर्नमेंट के पास हम जाते हैं। ही परिस्थिती आहे की जर कोणी मेला तर त्याचा जबाबदार कोण? माननीय जिल्हाधिकारी मॅडम असेल की PWD असेल की माननीय प्रांतसाहेब असतील। शहादा शहरातील लोणखेडा ते खेतिया बायपास रोडवर या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती मिशन शाळेजवळचा हा रस्ता आहे। मिशन शाळेच्या समोर आणि पाटीलवाडीच्या समोर या ठिकाणी आपण बघत आहोत। रस्ता जो आहे तो खूप खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी ज्या गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या आहेत त्या गाड्यांना जाण्या येण्यामध्ये अडचण होत आहेत। आपण बघत आहोत पूर्ण अर्धी गाडी या खड्ड्यांमध्ये बुडत आहे। परिणामी जर हा खड्डा मोठा झाला तर पूर्ण गाड्या ह्या त्यामध्ये फसतील आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे। आपण पाहत आहोत नंदुरबार शहादा किंवा प्रकाशा शहादा रस्त्यावरील डांबरखेडा पूल हा काही कारणास्तव बंद करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणाहून म्हणजे प्रकाशाहून जी वाहतूक अवजड वाहनांची वळवण्यात आलेली आहे ते अवजड वाहनांची वाहतूक भादा पिंगाणे वगैरे ह्या मार्गे काथरदा मार्गे शहादा येते आणि हा जो तिकोऱ्या पुलावरून खेतिया जो रस्ता आहे या बायपास रस्त्याने ही वाहनं लोणखेड्याला जातात आणि त्या ठिकाणाहून पुढे ती मार्गस्थ होत असल्याने या ठिकाणी सध्या अवजड वाहनांची जी वाहतूक आहे ती वाढलेली आहे। परिणामी जे छोटे खड्डे होते ते त्यांचे रूपांतर मोठ्या खड्ड्यांमध्ये झालेलं आहे आणि आपण पाहत आहोत या ठिकाणची ही दयनीय अवस्था की जे प्रशासन आहे तेही सुस्त बसलेलं आहे। जो तो आपली जबाबदारी इतर डिपार्टमेंट वरती ढोळण्याचा प्रयत्न करत आहे। येथील बऱ्याच नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन दिली आहेत, BNC ला निवेदन दिले आहेत, पण दोन्ही अधिकारी असं सांगतायत, नगरपालिका असं सांगते की ही आमची जबाबदारी नाही, ते BNCच्या हद्दीमध्ये येत आहे। पण नागरिकांच्या सुविधांसाठी जर नगरपालिका टॅक्स घेत असेल तर नगरपालिकेने कमीत कमी त्या ठिकाणची खड्डे बुजण्याची जबाबदारी ही या प्रशासनाची आहे। त्यातल्या त्यात भरीसभर म्हणून गेले 2-2.5 वर्षापासून जे नगरसेवक या परिसरातील आहेत किंवा शहादा शहरातील जे नगरसेवक आहेत ते
त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या ठिकाणी प्रशासक राज सुरू आहे आणि प्रशासक राज सुरू असल्यामुळे प्रशासन हे आपल्या मर्जीनुसार आपलं प्रशासन चालवताना या ठिकाणी दिसत आहे। कारण नागरिकांचा जीव जरी गेला तरी ह्या प्रशासनाला काहीही पडलेलं नाहीये असं ह्या ठिकाणी दिसत आहे। आपण या ठिकाणचे जे रहिवासी आहेत, जे नगरसेवक राहून चुकलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। या ठिकाणी भरपूर नागरिक जमा झालेले असतात सकाळपासून आणि ही गंमत बघत असतात। आपण विचारूया काय सांगू इच्छिता, हा एवढे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत, या रस्त्यावरून लहान मुलांची वाहतूक केली जाते, अवजड वाहनांची वाहतूक होते, परिणामी शाळा कॉलेजेस सूतगिरणी ह्या रस्त्यावर असल्या कारणाने हा रस्ता जास्त रहदारीचा आहे। तर काय सांगाल? ये रास्ते का इससे पहले बहुत से अपने प्रिंट मीडिया ने भी डाल चुकी है और मीडिया वालों ने भी इसका बताया, मगर प्रशासक को इसके बारे में अभी तक के कुछ जागरूकता हुई नहीं। हमने 3 तारीख को सर्वपक्षीय तरफ से एक निवेदन दे के आए थे कि ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शाहदा को, और हमने मांग करे ले कि ये रास्ता अगर 2-3 दिन के अंदर ये रिपेयरिंग नहीं करेंगे तो 11 तारीख के अंदर ये जो वाहतूक चालू है हम यहाँ पर रास्ता रोको करके वाहतूक बंद कर देंगे। अभी नगर पालिका के पास जाओ तो नगर पालिका बोलती है कि पीडब्ल्यूडी के अंडर में, पीडब्ल्यूडी के पास जाओ तो पीडब्ल्यू बोलती है हैम कोई है, हैम के अंदर ये रास्ता वर्ग कर दिए बोले। वो वहाँ बोरत चौक पुलिस से लेके तो लोनगढ़ा बाईपास तक के पूरा रास्ता कंक्रीट बनने वाला है, तो कब बनेगा? अभी फिलहाल में यहाँ पर कोई हादसा होता है, नंदुरबार के अंदर अभी कुछ दिनों पहले एक गर्भवती महिला एक्सीडेंट के अंदर मृत्यु हो गई। ऐसा कोई हादसा अगर यहाँ होता है तो इसकी जवाबदारी नगर पालिका लेंगी, कलेक्टर लेंगे या फिर सार्वजनिक बांधकाम विभाग लेंगे, या हैम जो कंपनी क्या है वो लेंगे। तो नागरिकों को जो तकलीफ हो रही है वो बोलते हैं हमारे उसमें नहीं है, ये बोलते हमारे उसमें नहीं है। तो फिर ये नंदुरबार बॉर्डर में है कि एमपी बॉर्डर में है कि हिंदुस्तान बॉर्डर में है कि नहीं, कि नेपाल के अंदर है? नेपाल बॉर्डर में होंगे तो नेपाल गवर्नमेंट के पास हम जाते हैं। तो नगर पालिका हुई या पीडब्ल्यूडी हुई या कोई भी प्रशासन हो, ये इनका काम ये नहीं है कि हमारे अंडर में नहीं है, उसके अंडर में नहीं, इनका काम ये है नगर पालिका के अंडर में नहीं है, जिसके अंडर में है तो नगर पालिका इनको पत्र लिखे कि तुम्हारा रास्ता खराब होगा, इसको रिपेयर करो, क्योंकि हद्दी जो है ये नगर पालिका हद्दी है। पिछली बार IND ने मागच्या वेळेस हाच प्रश्न उचलला होता, त्यावेळेसही हा प्रश्न उपस्थित झाला होता की नगरपालिका हद है या पीडब्ल्यूडी की हद है। पण त्यावेळेस पीडब्ल्यूडीच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्या ठेकेदाराने हे काम केलेलं होतं आणि अर्धवट दोघी रस्ते तयार झालेले होते, पण अर्धवट हा रस्ता कच्चा रस्ता म्हणून सोडण्यात आलेला होता आणि त्यावेळेस ठेकेदाराने ही खड्डे बुजवलेले होते, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून त्यांनी ती वेळ मारून नेलेली होती। तो ये हिसाब से ये ठेकेदार जो है ये पीडब्ल्यूडी का है, तो उसने ये खड्डे बुझवाए थे पिछले टाइम को, तो क्या कहेंगे? अभी ये हद तो क्लियर हो गई, अगर उसका संबंध नहीं है तो वो क्यों ये करेंगे? ये सार्वजनिक बांधकाम विभाग जो अभियंता है वो बोलते हैं हमारे अंडर में नहीं है, मगर हम उसको खड्डे बूझ बाज के कर देंगे। और अभी बरसात बाद बोले पूरा यहाँ से वहां तक के कंक्रीट करण का काम होने वाला है, तो हमने ये बोले कि कम से कम तुम खड्डे तो बुझाओ। उसके बाद में फिर क्या है, जल्दी से जल्दी उसका फॉलो अप लो। तुम्हारे अंडर में नहीं आता, मुंबई की कोई सी कंपनी हैम है उसके अंडर में दे, तो तुम पत्र लिखो कि तुम्हारा ये रोड ज्यादा खराब होगा, इसकी जीवित हानि होने का अंदेशा है, तो तुम इसको जल्दी रिपेयर करो। तो ये सार्वजनिक बांधकाम विभाग का भी काम है कि पत्र लिखे, इनको पत्र लिख के इसको रिपेयर करने का बोले। अभी जो अभियंता है एग्जीक्यूटिव इंजीनियर, उन्होंने बोले कि हम हमारे इससे ये रास्ता रिपेयर कर दे रहे, पण अभी देखते हैं कब तक होता है वो। नगरसेवकांनी आपली बाजू मांडलेली आहे। माजी नगरसेवक आता वसीम शेख यांनी आपली बाजू मांडलेली आहे। आपण काय सांगू इच्छिणार? आपण एक नागरिक आहात, काय एक सांगण्याची गोष्ट ती आहे की माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी ज्या वेळेस गोमय नदीचा पूल बंद केला त्याच वेळेस त्यांनी पूर्वतयारी म्हणून संपूर्ण रस्त्याची पाहणी केली पाहिजे होती व यापुढे म्हणजे वाहनधारकांना व नागरिकांना त्रास होऊ नये त्याची पूर्वतयारी करणे त्यांची जबाबदारी होती। कारण की गोमय नदीचा पूल आपण बंद केला त्याचं कारण असं होतं की कोणाला जीवितहानी होऊ नये, कोणाची प्राणहानी होऊ नये यासाठी त्यांनी डामरखेडा नदीवरील पुलाला बंद केलेला आहे। परंतु ज्या वेळेस हा गावातनं मुख्य रस्ता जातो त्या रस्त्याची दुरवस्था आहे त्याच्यावर त्यांनी लक्ष देणे गरजेचे होतं। आज ही परिस्थिती आहे की जर कोणी मेलं तर त्याचा जबाबदार कोण? माननीय जिल्हाधिकारी मॅडम असेल की पीडब्ल्यूडी असेल की माननीय प्राणसाहेब असतील। आम्ही सर्व राजकीय पक्ष किंवा समाजकारण राजकारणामधले लोक आम्ही माननीय प्राणसाहेब यांच्याकडे गेले, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे गेले,
त्याच्यानंतर इतर सगळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही सांगितले, परंतु हा जो पगलापूर पिक्चर सारखा रस्त्याची अवस्था आहे की तो म्हणतो माझ्या नाही, तो म्हणतो माझ्या नाही, तर नागरिकांना जरी देऊन दे, त्याला राहायला तरी कामात येईल. आणि तो आपल्याकडनं नाही होत असेल तर लोकांना सांगा, आम्ही वर्गणी जमा करतो आणि रस्ता दुरुस्त करतो. कारण की या रस्त्याच्या खर्चापेक्षा, रस्त्याची कॉस्टपेक्षा, रस्त्याची जबाबदारीपेक्षा एक सर्वसाधारण माणसाचा प्राण महत्वाचा आहे, त्याचा जीव महत्वाचा आहे. कारण की जवळ मिशन शाळा आहे, लहान लहान मुले शाळा सुटते या ठिकाणी, पुढे आयडियल शाळा आहे, मागे जकरिया मदरसा आहे, रहदारी आहे, या ठिकाणी दूध विक्री होतं. परिसरातील नागरिक सगळं दूध घ्यायला या ठिकाणी येतात. याच्यानंतर सर्व परिसरामध्ये गॅरेज आहे, दुकाने आहे, त्या ठिकाणी नागरिकांसाठी कोण जबाबदार? माननीय कलेक्टर मॅडम, आम्ही तुम्हाला या प्रसार माध्यमाच्या माध्यमाने विनंती करतो की आपण फक्त त्या ठिकाणी न बसता प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी करा. मी स्वतः आपले सहाय्यक आपल्या लँडलाईन नंबरवर फोन करून आपल्याला 2 दिवस 3 दिवस आधी ही माहिती सुद्धा दिली, परंतु सध्या आतापर्यंत कोणतीही प्रकारची जबाबदारी किंवा आपण या ठिकाणी दुरुस्तीची व्यवस्था केलेली नाही. मी सर्व शासकीय कार्यालय व लोकप्रतिनिधी यांनाही विनंती करतो, जर या ठिकाणी कोणी मेलं तर याचे परिपूर्ण जबाबदार संपूर्ण प्रशासन राहील व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आणि जर कोणी मेला तर आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकारी मॅडम प्राण साहेब, आपले तालुक्याचे कलेक्टर माननीय प्राण साहेब आहे, त्यांच्याकडे आम्ही त्या मृतदेहाला आणू आणि परिपूर्णपणे शासनाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अतिशय संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिलेल्या आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी चिमुकली या शाळेमध्ये जातात त्या चिमुकल्यांचा जीव या ठिकाणी टांगणीला लावलेला आपण पाहत आहोत. मोठमोठी खड्डे झालेले आहेत, अर्धी वाहनं या ठिकाणी बुडताना आहोत, तरी सुद्धा प्रशासन हे ढिम्म झालेलं आहे. नागरिक त्रस्त आहे पण प्रशासन मात्र सुस्त आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तात्पुरता इलाज न करता मुरुम खडीचा रस्ता न बनवता डायरेक्ट डांबरी रस्ता बनवावा अशी या परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. कारण या ठिकाणी अवजड वाहतूक, लहान मुलांना घेऊन जाणारी वाहनं आणि सूतगिरणीमध्ये किंवा बाकी शाळांमध्ये, इतर फॅक्टऱ्यांमध्ये जाणारी जी लोक आहेत ती नेहमी ये जा करतात आणि त्यांचा जीव या ठिकाणी धोक्यात पडतो. म्हणून या ठिकाणी पक्का रस्ता होण्याची मागणी या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.